भाजपा ही राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी परभणी धाराशिवमध्ये गद्दारांविरोधात उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. निष्ठावंतांचा महापूर लोटला. चौकाचौकात गावागावात सत्कार सभागृह कमी पडले. ठाकरेंच्या सभेने वातावरण फिरल्याची माहिती. मान्सून पुन्हा सक्रिय. 5 दिवस वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा. महाराष्ट्राच्या कोकण घाटमाता या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा. टीईटी पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांची कठोर परीक्षा. विधेयक शिक्षण मंत्र्यांना विरोधक शिक्षण मंत्र्यांना घेरणार. सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण सुरू. जंतर मंतर येथे CJPच्या आंदोलनात सहभाग. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन. शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. राजीनाम्याची मागणी. टीईटी पेपरफुटीचा जोरदार निषेध. सुरक्षा भिंतीवरती बॅनर झळकवल्याने वाद. पायथ्यापासून रायगडचा माथा गाठता येणार अवघ्या 100 रुपयात. शासकीय रोपवेला पुरातत्व खात्याची अखेर मंजुरी. आता शिवभक्तांना होणार सोपा मार्ग. युरोपमध्ये उष्णतेची भीषण लाट. फ्रान्समध्ये हजारावरती नागरिकांचा मृत्यू. अनेक देशांमध्ये पारा 40 अंशांवरती. प्रचंड गरमीमुळे लोकांचे हाल. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली. तलावात केवळ 7% पाणीसाठा. पाणी जपून वापरण्याचे महाराष्ट्र सरकार. BMCचं थेट लोकांना आदेश. पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी सरकारमध्ये फेरबदल. तृणमूल काँग्रेस ठाकरेंच्या गेलेल्या गद्दार खासदारांना मंत्रिपद देण्याची शक्यता बळावली. अन्यथा इराणचे अस्तित्व मिटू. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. चर्चा रोखण्यासाठी इराणची धमकी. अमेरिका इराणचे एकमेकावरती हल्ले सुरू. जग पुन्हा एकदा संकटामध्ये. अनंत अंबानी यांचे तिरुमलामध्ये केशर अर्पण. भगवान व्यंकटेश्वरावरील गाढ श्रद्धा भक्तीचा प्रत्यय. सुप्रभात सेवेत सहभागी. गोशाळेतही सेवा झाल्याची माहिती. 10 जुलैपासून श्री विठ्ठलाचं VIP दर्शन बंद. आषाढी वारीची तयारी सुरू. समन्वय ठेवून काम करण्याची पालकमंत्र्यांची सूचना. चंद्रभागा नदीखात्रातील खड्डे भरून काढण्याची सूचना. भाजपच्या अंतर्गत राजकारणातून खासदार फोडण्याचं षडयंत्र. उद्धव ठाकरे यांची टीका. गद्दारीच्या मुळावर घाव घालणार. ठाकरे पुन्हा एकदा कडाडले. यवतमाळ जिल्ह्यात भर पावसाळ्यामध्ये पाणीटंचाई. जिल्ह्यातील सध्याचा पाणी जलसाठा शून्यावरती. सर्वसामान्य आणि सह शेतकऱ्यांना मोठा याचा तोटा. 26 आठवड्याच्या गर्भपाताची विद्यार्थिनीला परवानगी. उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय. वैद्यकीय मंडळाचा अहवाल. नांदूर मध्यमेश्वरात 6215 पक्ष्यांची नोंद. महाराष्ट्रात भरतपूरची समृद्धी कायम. 60हून अधिक पक्षी प्रजाती आल्याची माहिती. इंदिरा गांधीनंतर फक्त मोदींनाच लोकांची नस समजली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची डायरीत केलेली नोंद अखेर सापडली. संसदेचं कामकाज रोखून नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्या. शिंदे ठाकूर कथोरे गटाची ठाणे पालघर जिल्हा बँकेवरती पुन्हा सत्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना मोठा धक्का. सहकार पॅनल अखेर विजयी. राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सर्व CEOंना थेट निर्देश जारी. आंबीत धरण भरले. मुळाही प्रवाही बळीराजा सुकावला. भात रोपांना संजीवनी. पावसाच्या जोरदार सरीमुळे अहिल्यानगर जळगावमध्ये शांतता. राज्यातील पेरण्या अडकल्या. 3%वरच. अडखळलेल्या पावसाचा शेतकऱ्यांवर थेट परिणाम. पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचे संकेत. हवामान विभागाचा अंदाज. देशभरात मान्सूनची संथ वाटचाल कायम. खरीप हंगामावरती संकटाचं गडद सावट. देशभरामध्ये पाणी सावट असल्याची माहिती. महाराष्ट्रात देखील खूप मोठी पाणीटंचाई.
राम मंदिर देणगी अपहार, 8 आरोपींच्या घरावर छापे, 79 लाखांची रोकड जप्त. देणगी व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. समृद्धी महामार्गावरती कार उभ्या ट्रकवर आदळली. मृतक चंद्रपूर जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यात अपघात. जून सरला, कुठे मुसळधार कुठे कोरडेच. काही महाराष्ट्राच्या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा. बळीराजा पावसाची वाट चिंतेने पाहतोय. लोकांचे भविष्य सांगणारा खरात भविष्याबाबत चिंतेत. फसवणुकीचे मोडस अप्रेंटिसी कथन सांगतोय. खरात म्हणतो पत्नी मुलाची काळजी. खरातचं स्पष्टीकरण.